हा, श्री स्वामी समर्थ. सांगा ना, कुठून बोलताय? हा, कन्नड तालुका आहे. हा. मी गाव आहे, खेडेगाव आहे ताई आमचं. हो हो. हा, नाव सांगू शकता? हो सांगते ना, सरस्वती वाडेकर. हा, सांगा ना. म्हटलं माझी ना म्हणजे लग्न झालं 2002 मध्ये लग्न झालेलं आहे माझं. तर माझी खूप तब्येत खराब झाली लग्न झाल्यापासून. म्हणजे माझी फाशी बसायची, छाती दाबल्याने व्हायची. हा हा हा. असं गुचकी यायची, टोचल्याने व्हायचं, भरपूर त्रास व्हायचा मला. आम्हाला गाव सोडावं लागलं, म्हणजे आम्ही वासडीची राहणार. अच्छा. हा हा. मग गाव सोडलं आणि इकडे आलेलं आहे मेळगावला. आता कुठे आहे तुम्ही? मेळगाव राहतो, जवळच आहे, फक्त ओलांडून आहे बा. आवाज नाही येत आहे ताई तुमचा. जवळच आहे. हॅलो. हा, काय म्हटलं? आवाजच नाही आला तुमचा. म्हटलं जवळच आहे मेळगाव आणि वासडी, काही जास्त लांब नाही बा. अच्छा. हा हा. तर मग इथं आलो. मग इथं समजा घरचे पण थोडे जरा हेच होते. मग इथं राहायला आल्याच नंतर बी थोडा कमी त्रास व्हायला लागला बा. म्हणजे कोणी म्हणे शिव बदलून ठेवा म्हणे. हा. तर मग इथं थोडासा कमी त्रास व्हायला लागला. मग मी थोडी म्हणजे स्वामी सेवा करायला लागले. म्हणजे मला अगोदरपासूनच देवाचं वेड आहे, पण मग स्वामीचं करायला लागले. तर म्हणजे आता बिलकुल सुद्धा काहीच त्रास होत नाही ताई मला, काहीच म्हणजे काहीच नाही. कधीपासून स्वामी सेवा करताय? मी का समजा 2025 आपलं 18 पासून. कधीपासून? 2018 पासून. 2018 पासून. हम्म. मग तेव्हापासून काय अनुभव आले तुम्हाला? म्हणजे त्रासच होत नाही आता काही. म्हणजे अशी छाती दुखायची, ते म्हणजे तब्येत इतकी खराब राहायची माझी. मला कधी कधी मी स्वयंपाक सुद्धा करे नाही, काहीच काम होईनी माझ्याकडनं. पण आता आहे ना, तर बिलकुल काही त्रास होत नाही, काहीच नाही. लगे असं वाटतं, म्हणजे प्रसन्न वाटतं एकदम. अच्छा. काय सेवा करत होते तुम्ही? मी ना तर ते 11 वेळेस तारक मंत्र घेते आणि 11 माळी घेते आणि नित्यसेवे समजा 3 अध्याय. अच्छा. म्हणजे गुरुचरित्राचं 14वा आणि 18वा अध्याय पण वाचते मी. रोज का? हा, रोज वाचते. अच्छा. बरेच म्हणजे आपली जी नित्यसेवा आहे तेवढं तुम्ही करताय रोज. हा. हा हा. आधी म्हणजे अशी परिस्थिती पण इतकी नाजूक होती तेव्हा की खायला सुद्धा भेटत नव्हतं. पण आता इतकं व्यवस्थित चालू आहे. म्हणजे स्वामीने इतके अनुभव दिले ताई, तुम्हाला काय सांगू. म्हणजे मी माझ्याकडे ना स्वामीचा मोठा फोटो छोटा होता, पण मला असं थोडं माझ्या बहिणीहून बी अनुभव आला. माझ्या बहिणीला पण 16 वर्षाच्या नंतर मुलगी झाली. हो. बापरे. ते स्वामींच्याच कृपेने झाली का? हा, ती पण स्वामीच्याच कृपेने झाली. तर मग मी तिला दवाखान्यात होती ती. मग मी स्वामीला म्हणलं स्वामी, जर कधी माझ्या बहिणीचं बाळ जर व्यवस्थित राहिलं म्हटलं, तर त्या दिवशीच मी म्हणजे घरी आणलं, सुट्टी झाली तर मी त्या दिवशीच तुम्हाला मोठा फोटो घेऊन येईन म्हणलं. मग मी येत्या कन्नडूनच मोठा फोटो आणला आणि बोलले होते की बा मी पूर्णाचा नैवेद्य करीन म्हटलं तुम्हाला. मग त्या दिवशी आले आंघोळ केली मी आणि फोटो मध्ये ठेवला आणि हे केलं, पूर्णाचा नैवेद्य केला ते. आणि मला म्हणजे इतकं आवडतं ते करायला, विचारतच नाही. आता स्वामीने तुम्हाला जवळ केलं त्याच्यामुळे तुम्हाला पण सेवेची गोडी लागली चांगली. आणि ताई जवळपास मी 10-12 जण सेवेकरी जोडले. म्हणजे मला अनुभव आला ना, मी तसं त्यांना सांगितलं तर 10-12 जोडली किंवा करत जा, तर ते पण करायला लागले आता. किती छान काम केलंय ताई. म्हणजे तुम्हाला अनुभव आला, तुम्ही दुसऱ्यांना सांगितलं, त्यातून सेवेकरी घडवले तुम्ही. आणि असं म्हणजे गंध लावलेला होता मी ताई स्वामीला. तर त्या स्वामीच्या गंधामध्ये ना तर स्वामीचीच प्रतिमा उमटलेली. फोटो काढलाय का ताई तुम्ही? हो, फोटो काढलेला आहे ताई मी. मला पाठवा ना. आपल्या त्यातून पण सेवेकऱ्यांना म्हणजे समजेल की बाबा खरंच स्वामी जे अनुभव देतात, नाही का? हो. आणि एक आहे ना तर म्हणजे असं दिव्यामध्ये डेली रोज फुल बनतं कशातून कशाचं. म्हणजे कोणता ना कोणता तरी आकार बनतोच. आणि मला एक मुलगी आहे, एक मुलगा आहे. माझा मुलगा पण आहे ना, म्हणजे तो पण आहे ना, म्हणजे नित्यसेवा म्हणजे एवढी करतोच की 11 माळी, तारक मंत्र आणि 3 अध्याय घेतो, हनुमान चालीसा, श्रीसुक्त पाठ डेली घेतो लगेच. कितवीला आहे तो? 9वीला आहे. इतका छोटा आहे तरी एवढी सेवा करतोय? 9वीला आहे तो. छान आहे ताई, छान. म्हणजे मुलं पण स्वामी सेवेत आहेत.
आणि माझी मुलगी पण आता 14वीला गेलेली ती पण म्हणजे एवढी सेवा ती पण करती. फक्त ती हनुमान चालीसा वाचत नाही बा. हा, पण तिला जेवढं जमेल तेवढं तर करते ना ते. तेवढं करते ती पण म्हणजे आमचं संध्याकाळच्या वेळेस काही समजा एक सेवा घ्यायचा असं 5 वाजेपासून सुरू होतं. 5ला साई बसतो. समजा माझ्या मुलाचं नाव साई ठेवलेलं आहे मी. तर तो बसतो. त्याच्यानंतर मी मग माझ्या नंतर माझी मुलगी आम्ही असं तिघं पण घेतो. अच्छा, म्हणजे तुम्ही तिघं पण 5 वाजल्यापासून सेवा करायला बसता. आणि सकाळची तर समजा रात्रीचं एक 2 माळी घेते. सकाळी गडबड राहतील ताई होत नाही मग एवढं. नाही ना, शाळेची वगैरे टायमिंग लवकर असते, डब्बा असतो. त्याच्याने असे म्हणजे भरपूर छोटे मोठे भरपूर अनुभव आलेले ताई. आणि असं म्हणजे आता असं वाटतं एखाद्या दिवशी जर नाही केलं तर असं वाटतं की काहीतरी हरवलेलं आहे बा माझ्याकडनं, काहीतरी हरलं आज. हो, ते सवय लागून गेलेली आहे ना, त्याच्यामुळे आपल्याला असं होतंच हरवल्यासारखं. आणि माझ्या बहिणीची बी मुलगी ती 16 वर्षानंतर झाली ना ताई. ती पण ना इतकी नेहमी म्हणायची म्हणजे मी ना डीपीला स्वामीचा फोटो ठेवलेला आहे बरं का. तर ती काय म्हणायची जर मी फोन केला ना ती काय म्हणायची आई स्वामीला फोन लाव, मला स्वामीला बोलायचंय, स्वामी सोबत बोलायचंय. आणि मग काय करायची ती फोन जर लावला ना मग म्हणजे नेहमी म्हणायची मला अक्कलकोटला जायचंय, मला स्वामी बोलवत आहे. असं भरपूर सांगितलं. मग आम्ही आता मागच्या हप्त्यात जाऊन आलो. म्हणजे ती 16 वर्षानंतर झालेली, आता किती मोठी आहे ती? 2 वर्षाची ताई ती. म्हणजे बोलू शकते आता ती. 2-2.5 वर्षाची आहे. म्हणजे खूप छान बोलती ती आणि तिला पण इतकं स्वामी चढ आहे. तिथं गेल्याच्या नंतर काय झालं म्हणजे नेहमी विचारायची आपल्याला कुठं जायचंय, आपल्याला स्वामीकडे जायचंय, कुठे स्वामी. आणि ती म्हणजे घरी इतकी त्रास देती पण तिथे गेल्याच्या नंतर तिनं काहीच त्रास दिला नाही लगी. इतकी छान राहिली ती. अच्छा, म्हणजे ते झाले ते स्वामींच्या कृपेमुळे झालेले, त्याच्यामुळे स्वामींचा आशीर्वाद आहे तिच्या पाठीशी. आणि काय करते ती देवाऱ्यातून म्हणजे जेव्हा बी मी तिला फोन केला ती काय म्हणते तुझा व्हिडिओ कॉल कर ना मावशी. मग आपण व्हिडिओ कॉल केला का म्हणते तुझे स्वामी दाखव. लगे अगोदर स्वामी पाहती. आणि मग मला घाई जाती लगे त्यांच्या देवाऱ्यातून स्वामीचा फोटो काढून दाखवती. आई बोलती काढू नको बाळा असंच दाखव आपण थांब, पण ती ऐकतच नाही लगेच काढून आणती. अच्छा, म्हणजे तिला स्वामींचं पण किती वेळ लागलाय. तसं म्हणजे आता माझी मोठी बहिणीला पण मी सांगितलं, तिच्या 3 मुली आहेत त्यांना पण सांगितलं, ते पण करायला लागल्या. आणि आमचे म्हणजे आम्ही खेड्यागावातच राहतो ना, तर मग इथल्या गल्लीतल्या मुलींना पण मी सांगितलं की बा असं असं करायचं, ते सगळं करायला लागल्या. आम्ही केंद्रात कन्नडला जातो. म्हणजे तुमच्यामुळे लहान मुलं पण स्वामी सेवेत आलेले आहेत बरेचसे. म्हणजे आणि विचारायला त्या मावशी काय करू आता. एका मुलीनं सारामृताचं पारायण लावलेलं होतं. ती विचारायला आली मावशी कसं करू काय करू, माझ्या घरी या म्हणे तुम्ही. म्हणलं चाल म्हटलं. मग मी समजा दाखवलं तिला असं कर तसं कर. आता तिथे समजा पहिले तिनं 11 दिवसाचं केलं होतं, आता परत 7 दिवसाचं केलं. 12वीला आहे ती आता. बघा किती छान, किती कमी वयामध्ये जास्त स्वामी सेवा करतायत. त्यांना पण असं म्हणजे आले का आमच्या देव म्हणजे माझ्या घरामधल्या देवावर पाहता ते स्वामीचा फोटो पाहता तेव्हा आम्हाला खूप आवडतं मावशी तुमचं. प्रसन्न वाटतं स्वामींच्या फोटोकडे बघून. आणि असं त्या दिवशी काय झालं म्हणजे अगोदरच समजा 2018ची गोष्ट आहे ही. सांगा ना. गुरुपौर्णिमा होती समजा उद्याची. तर आदल्या दिवशी काय झालं मला सकाळी समजा स्वप्न पडलं की आमच्या दरवाजात आहे ना तुळस आहे, त्या तुळशीवर आहे ना इतकी छान मूर्ती आणून बसवली पांढरी स्वामी समर्थाची. तर मी झोपेतून उठले मी काय म्हणते सगळ्यांना की बाई इथं मूर्ती मागं किती छान मूर्ती आली. मी सगळ्यांना बोलून आणलं आणि सगळ्यांना म्हणते पहा ना किती छान मूर्ती आहे. आणि माझ्या अंगाला असं काटा येतोय ताई. आणि इतकं भारी वाटलं मला तेव्हापासून असं वाटतं की बा स्वामीनं आपल्याला म्हणजे तेच आपले गुरु आहे आणि त्यांना तेव्हापासूनच मी समजा सेवेत आली. अच्छा, म्हणजे गुरुपौर्णिमेपासूनच म्हणायचं 2018 पासून. तर इतकी छान मूर्ती अशी दरवाजात म्हणजे तुळशी समोरच येऊन बसली ती. आणि मी उठून बघते तर मी म्हणते बाई किती छान मूर्ती आहे. मी सगळ्यांना आवाज देते की पान आमच्या घरी काय आहे. म्हणजे इतकी छान मूर्ती आली पाया पडायला चाला समजा सगळ्याला म्हणते मी दर्शन घ्यायला चाला. म्हणजे आता सध्या तुमच्या घरी आहे का? नाही असं स्वप्नात आली होती ताई.
स्वप्न पडलं होतं? हा, गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वप्न पडलं होतं, स्वप्नात आली ती. म्हणजे तेव्हापासूनच मग मी स्वामी सेवेत आले बा. अच्छा. हा. हम्म. आणखीन काही सांगायचं असेल तर सांगत आहे. काही नाही, असे थोडेफार असे छोटे मोठे अनुभव येत असतात. पण मग म्हणजे दिव्यामध्ये डेली रोज फुल बनतं. आणि एकदा काय झालं, मी असं स्वयंपाक केला होता आणि नैवेद्य दाखवला, वरण भात होता. हा हा. आणि ते अक्षरशः ते म्हणजे भाताचे दाणे ना स्वामीच्या उजव्या हाताला लागलेली होती, फोटोला? फोटोला. तर मी म्हणलं, मी तर काही केलं नाही, म्हणलं नैवेद्य दाखवला इथं ठेवला कसं काय. म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी मी फोटो, ते गुलाबजलला फोटो पुसायला घेतला ना, हा हा. त्यावेळेस बघितलं तर ते कडक झालेले होते. मी म्हणलं बाई काय. मग तेव्हा पण माझ्या अंगाला असं काटा आला. म्हटलं बाई काय झालं बाई हे. आणि मग पोरांना विचारलं, पोरं म्हणे नाही आई आम्ही काहीच केलं नाही म्हणे, तू दाखवला नाही होत, आम्ही कुठं काय केलं म्हणे, मी सेवा घेतली बाजूला होऊन गेलो म्हणे. म्हणजे ते भाताचा आपोआपच लागलं का? हो, भाताचे दाणे आपोआपच लागलेले होते उजव्या हाताला. अच्छा, म्हणजे स्वामीने प्रसाद खाल्ला म्हणायचं तो. हं. आणि एकदा काय झालं, आमचे केंद्रातले गणेश भाऊ आले होते आमच्या घरी. मी त्यांनी दाखवलं मग ते फोटो, म्हणजे ते प्रतिमा उमटलेली ती. तर हा हा. मग ते काय बोलले म्हणे, ताई अक्षरशः तुमच्याकडे म्हणजे ब्रह्मांड नायकानंच तुम्हाला दर्शन दिलं म्हणे, आणखी तरी काय पाहिजे म्हणे तुम्हाला. बरोबर आहे ना, बघ साक्षात स्वामींनी दर्शन दिले तुम्हाला. हा. आणि असं म्हणजे काही काम करायचंय आपण जर म्हटलं श्री स्वामी समर्थ, म्हणजे नेहमी समजा जप तर चालूच राहतो आपला. पण हा मग हा. असं होतच बा काही बी काम. काही पण बोललो आपण की बा आज असं होऊ दे स्वामी, तर होतं बा तेवढं काम. हा, म्हणजे स्वामींच्या नामस्मरणामध्येच एवढी ताकद आहे की स्वामींचं नाव जरी घेतलं तरी पण आपलं काम मार्गी लागतंय. होतंय. आणि ठीक आहे. माझ्या मोठ्या ताईला पण आहे ना, तर ती पण म्हणजे त्यांच्या घराला पण ताई सगळं समजा असं तुमचा विश्वास आहे का नाही ते नाही माहिती, पण मग त्यांचं पण असं बाहेरच आहे थोडंसं दुखणं त्यांचं. हा तर हा ते हा. इतके परेशान होऊन गेलेले होते, इतके परेशान. त्यांची मुलगी आहे 14वीला आहे ती आता, हा. छोटी. तर तिला बी ना असे गोटे येते न्यायचे, अशा चट्टे पडायच्या अंगावर, खूप त्रास व्हायचा तिला. मग काय केलं त्यांनी? मग मी म्हटलं तिला, म्हटलं ताई तू एक काम कर, म्हणलं इकडं तिकडं कशाला दाखवत बसती, म्हणलं तू हा काय हा. कर, म्हणलं स्वामीचं करत जा म्हणलं. तर मग ते काय म्हणे, बरं म्हणे. म्हणलं तू गुरुवारी ये म्हणलं कन्नडला. तर म्हणे नाही म्हणे, गुरुवारी आमच्याकडं ते म्हणजे हॉटेलचा धंदा आहे ना, तर हा हा. आमचं जमणार नाही म्हणे गुरुवारी यायला. तर म्हटलं मग मध्ये ये एखाद्या वेळेस. मग ती शुक्रवारी आली. मग तिनं मला तिकडून ते पिराचे बाबूवाड राहता, तिकडून तिने मला बोलवलं. मग मी इकडून गेले, आम्ही दोघ जण केंद्रात गेलो. मग तेव्हापासून त्यांना इतकं वेड लागलं, म्हणजे ते पण करायला लागले. आणि ती मुलगी तर म्हणते आता कुठंच जायचं नाही म्हणते. आणि ते सुद्धा सांगते की आम्हाला खूप अनुभव आला, जर कधी आम्ही म्हैसूर पाकचा नैवेद्य जर दाखवला तर आमचं म्हैसूर पाक समजा म्हणजे शिल्लक काहीच राहत नाही बा. आणि असं म्हणजे दुखणं पण खूप म्हणजे खूप कमी झालं. ते आता कुठंच जात नाही. माझ्यासारखंच त्यांनी पण आहे ना, म्हणजे जे काय करतील ते स्वामी. चरण धरलेले त्यांनी पण. बरोबर. ते म्हणते जे काय करतील ते स्वामीच करतील, स्वामीवरच श्रद्धा आहे बा त्यांची पण आता. मग ते काही जर असं करायचं असलं, समजा काही विचारायचं असलं तर ती मला फोन करते, मी आता काय करू, आज कोणतं पारायण लावू, समजा आता श्रावण महिन्यापासून समजा. मी म्हटलं तुला गुरुचारित्राचं लाव किंवा नवनाथाचं लाव, कर काहीतरी. त्या पोरीला म्हटलं, तिनं 2 गुरुचारित्राचं नवनाथ पारायण जर केलं तर तिचं आहे तेवढं पण सगळं निघून जाईल ना. हा, तर मग त्यांनी गुरुचारित्राचं केलं ताई, 2दा पारायण केलं तिने. हा हा. तुम्ही स्वतः केलं का? हो, तिने स्वतः केलं. आणि अच्छा. ताई माझ्या मुलाने ना नवनाथ पारायण केलेले बरं का, मागच्या वर्षी म्हणजे 8वीला असताना. हो का? त्याला काय अनुभव आला? अनुभव म्हणजे काय, आम्ही नाही का त्याला म्हणजे सकाळी 4ला मी उठायचे, आम्ही दोघं जण. आणि आंघोळ केली का मग त्याला मी ते वाचायचं, मी बसेल राहायचे समजा. आम्ही दोघं जणच जागे राहायचो, बाकी दोघं जण झोपलेले राहायचे. हा हा. पण मग आमच्या तिथं म्हणजे समाप्तीच्या दिवशी ना, तर असं छोटंसं सापाचं पिल्लू निघालं होतं. कुठे? देवासमोरच. देवाचं मंदिर आहे का, त्याच्या समोरच निघालं होतं. अच्छा अच्छा. हा. आणि आता मी आम्हाला अक्कलकोटला जायचं ना, त्या दिवशी सकाळी समजा आम्हाला माझ्या भावाने फोन केला की आपल्याला म्हणे 4 वाजताच निघणं म्हणे. मग मी इथून म्हणलं 2 म्हणजे 2:30 वाजता उठलो आम्ही. स्वामीला सांगितलं की बा आम्हाला जाग द्या बा. मग स्वामीनं आम्हाला समजा मी उठले आणि मागं मी म्हणजे उठले का लगेच अगोदर दर्शनाला जाते स्वामीचं, म्हणजे दुरून दर्शन घेते बा. मग गेले अशी दरवाजातच उभी राहिले.
तर मला आहे ना माझ्या उशापाशीच म्हणजे असं सापाचं पिल्लं होतं ताई छोटंसं. हा हा हा. मग मी पाया पडले, स्वामीच्या पाया पडले. म्हणलं स्वामी महाराज काय संकेत आहे बा हा? काय नाही, हा. काय समजू म्हणलं मी. मग असं म्हटले आणि म्हणलं आता काय करू. मग मी आमच्या घरच्यांना उठवलं. म्हणलं हे पहा म्हणलं तर ते काय नाही आता म्हणजे पोरांना बाजूला कर म्हणे. मग बाजूला उठवलं त्यांना दोघांना बी आणि ते धरलं नसं बाहेर नेऊन टाकलं. मारलं नाही आम्ही त्याला, बाहेर नेऊन टाकलं बाजूला. नाही नाही, बरं झालं मारलं नाही ते, कारण त्यांच्या रूपामध्ये म्हणजे स्वामी पण येऊ शकतात ना. आणि तसं माझ्या म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी ना चाळीसगावला दिलेली आहे. तिनं पण म्हणजे गुरुचारित्राचं पारायण केलं ताई. तिनं ना तर पारायण चालू असताना ते दुपारच्या टायमाला थोडीशी पडली अशी खाली, काम आवरल्याच्या नंतर सगळं. मग ती म्हणते मी घरात कुठून गेले ते 3 कुत्रे ते बघितलेच नाही म्हणते, पण घरातून बाहेर जाताना तिलाच दिसले ते. तिच्या सासूला दिसले नाही, तिच्या दिराला दिसले नाही, फक्त तिलाच दिसले ती सुनीताला. म्हणजे ज्याच्यासोबत वाईट शक्ती होती तिलाच दिसले का? नाही हिच्या सोबत नाही ना, ही मोठी मुलगी, हिचं लग्न झालेलं आहे ना. हा हा हा. 3 मुली माझ्या मोठ्या ताईला. अच्छा. हा हा. तर मग मोठ्या मुलीला पण सांगितलं होतं, ती पण करायला लागली. म्हणजे मी जे सांगितलं तिनं तसं करायला लागली ती पण. मग तिनं गुरुचारित्राचं पारायण केलं ना, तर ती म्हणती ताई मावशी म्हणे कुठून गेले ते नाही बघितले म्हणे मी, पण घरातून ती बी इतके स्लो चालले होते म्हणे. आणि माझी सासूला म्हटलं म्हणे काय मस्त चालले तिन्ही पण. तिची सासू म्हणते म्हणे कुठं काय तिला दिसलेच नाही. तिची सासू बाहेर पण गेली, वटर बघितलं वटून तर दिसलेच नाही, फक्त तिलाच दिसले ती. बापरे. आणि किती 3 होते का? हो 3 होते. आदल्या दिवशी ना बुधवारच्या दिवशी तिला घरात साप निघाला तर तिच्या नवऱ्याने तो मारून टाकलं, म्हणजे तिला सांगितलंच नाही. आणि मग गुरुवारच्या दिवशी ते कुत्रे निघाले 3 एका मागे एक पाठोपाठ. बापरे. म्हणजे ते काय संकेत होतं बरं? तिने त्यांना म्हणजे त्यांच्यातले गुरुजी म्हणजे त्यांना बोलवलं होतं ना मग जेव घालायला, जोडपं जेव घालायचं होतं. तर मग त्यांना विचारलं त्या गुरुजींना म्हणे असं असं झालं, तर ते म्हणे तुला साक्षात दत्त महाराजांनी दर्शन दिलं म्हणे. बरोबर ना. आता 3 कुत्रे म्हटल्यावर ते दत्त महाराजांचेच आहेत ना. आपली 4 कुत्रे म्हणजे नैवेद्य जे गुरुचरित्राचं नवनाथ पारायण करायच्या अगोदर नैवेद्य त्यांना खायला घालतोच ना. आणि मग ती म्हणे मला काय मला असं झालं म्हणे मावशी, अंगाला काटा सुरसुर काटा आला म्हणे आणि काय करून काय नाही काही समजा नाही म्हणे, अक्षरशः रडायला लागली म्हणे मी. मग मी म्हणलं तू पाय पडली का? हा म्हणे पाय पडले होते म्हणे. चांगलं झालं मग नाही का? तसं तिला पण अनुभव आलेला आहे. म्हणजे आम्ही जेवढ्यांनी मी सांगितलं तेवढ्यांना पण समजा थोडंफार सगळ्यांनाच अनुभव आला. आता आमचे माझी छोटी बहीण बी ना ती पण इतकी करती, तिच्या म्हणजे मुलीमुळे नाही होत एवढं, पण करती ती पण थोडंफार. नाही, जेवढं जमेल तेवढं केलं तरी ठीक आहे ताई नाही का. काहीच नाही करण्यापेक्षा तेवढं जेवढं जमेल तेवढं तरी करायचं. चालेल ताई, मी शेअर करते हा अनुभव. ठीक आहे चालेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई.